हाय हॅलो नमस्ते. आपल्या तुझी माझी जोडी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला. आता पोलीस शशीला अटक करायला आले होते आणि चाळकरी आणि चंद्रा शशीला अटक करू देतच नव्हते. शशीसुद्धा आता रुबाबात खाली आला आणि पोलिसांसमोर जाऊन दोन्ही हात कमरेवर ठेवूनच उभा राहिला आणि म्हणाला, बोला इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्याशी बोलायला आलात का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, बोलायला नाही, मी तुला घेऊन जायला आलो आहे. आणि शशी म्हणाला, मला तुम्ही हातही नाही लावू शकत, कारण सध्या तुमचे हात अनेक गुन्ह्यात अडकलेले आहेत. आदित्य निस्तारा, सबळ पुरावा असा एक शब्द असतो, तुम्हाला माहीत असेलच. तर तो सबळ पुरावा घेऊन या आणि मग मला हात लावा. आणि हो, काहीच घाई नाही, मी इथेच आहे. त्यामुळे खोटे पुरावे बनवण्याची तसदीसुद्धा घेऊ नका. आरामात खरे पुरावे शोधा. आता ते इन्स्पेक्टर खजील झाले आणि निघून गेले. इतके दिवस त्याचा शोध घेत होते. तो सुद्धा पोलिसांपासून पळत होता, पण आता तो समोर असूनही त्याला पोलीस हात लावू शकत नव्हते, कारण शशीनं गेमच तसा पलटवला होता. त्यांचेच दास त्यांच्यात घशात घातले होते आणि त्यांच्याच माणसाने त्यांची अब्रू काढली होती. मग आता सगळेजण आपल्या आपल्या कामाला गेले. शशीसुद्धा त्याच्या खोलीत गेला. चंद्रा मात्र तिथंच थांबली होती आणि तिच्याच वयाच्या मुलींशी गप्पा मारत होती. आणि तिथे मुलींचा विषय सुरू होता. त्या एका मुलीला खूप चिडवत होत्या. चंद्रा शशी इथे राहायला येणे अगोदरच त्यात मुलीचं लग्न झालं होतं आणि ती माहेरी आली होती. आणि बाकीच्या तिच्या मैत्रिणी तिला विचारत होत्या की, काय गं, हनीमूनला कुठे गेली होतीस? आम्हाला जरा सांग की, म्हणजे त्याचा फायदा आम्हाला पण होईल. आणि ती खूप लाजत होती आणि सगळ्याजणी तिला गुदगुल्या करायच्या आणि म्हणायच्या, अगं सांग की, काय काय केलं नवऱ्यानं, कुठं कुठं हात लावला? आणि ती लाजून पळून गेली. आणि भोळी अडाणी चंद्रा म्हणाली, हनीमून म्हणजे काय असतं? तशा त्या मुली आणखीनच हसल्या आणि म्हणाल्या, अगं बाई, आता त्याची गरज तर तुला आहे नाही का? आम्ही तर हे विसरलोच होतो. पण आता नाही, तू ना तुझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच विचार, तोच तुला समजावेल अगदी व्यवस्थित आणि करूनसुद्धा दाखवेल की हनीमून म्हणजे काय असतं, कारण आम्ही सांगून काहीच उपयोग नाही. असं म्हणून त्या हसल्या आणि निघून गेल्या. आणि चंद्रा गोंधळून हनीमून म्हणजे काय हा प्रश्न मनात घेऊन खोलीत निघाली. आणि ती खूप खुशसुद्धा होती. आता मुंबई पोलिसांपासून पळण्याची गरज नव्हती म्हणून. आणि ती खोलीत आली तसं शशी म्हणाला, चंद्रा, दरवाजा लावून घे, मला झोप आली आहे. चंद्रानं आता ते ऐकलंच नाही. शशीनं उठून दरवाजा लावला आणि कडीचा आवाज ऐकला तशी ती भानावर आली आणि खूप उत्साहात ती गेली आणि त्याच्या गळ्यातच पडली. त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या मिठीनं शशी आता पाठीमागे दरवाजाला टेकला. त्याचेही हात तिच्या पाठीवर आले आपोआप. त्यानंही तिला मिठी मारली आणि तो म्हणाला, अगं काय करतेस, हळू? आणि चंद्रा म्हणाली, मी आज खूप खुश आहे आणि आता किती मोकळं मोकळं वाटतंय. पण काय रे, त्या बक्षीला का पक्षीला चांगला चिंगा दाखवला? तसा शशीनं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, चंद्रा गप्प बस, इथे भिंतीला सुद्धा कान असतात, समजलं? चंद्रा पुन्हा हसून म्हणाली, भिंतीला कान असतात हे मी ऐकले, पण आपण काय बोलतोय हे ऐकलेलं सांगायला तिला तोंड कुठं असतं? असं म्हणून चंद्रा आणखीन हसायला लागली. आणि शशीसुद्धा थोडा हसला आणि म्हणाला, वेडी कुठली? आणि तुला म्हणालो ना माझ्याजवळ येऊ नको, तर कशाला येतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आणि चंद्रा त्याच्यापासून थोडी दूर गेली आणि म्हणाली, हो, तसं मला नाहीच तुझ्यावर विश्वास. तू माझ्यासोबत खोटं बोलतो की खरं बोलतो तेच कळत नाही. तू त्या रात्री त्या पोरीसोबत नेमकं काय काय केलंस हे अजून तू खरं खरं सांगत नाहीस मला, असंच वाटतंय. फक्त तोंडात तोंड देऊन गप्प राहणारा तू नाहीच. आणि शशी म्हणाला, आता तुला कसं सांगू, अगं माझ्या मागे पोलीस लागले होते आणि मी हे सगळं करत बसणार आहे का तिच्यासोबत? आणि चंद्रा थोडी हसून म्हणाली, मग तेवढं तरी का केलंस? केलं ते केलं आणि तिला विसरून गेलास होय? ती बिचारी बसली तुझी वाट बघत, तुझी स्वप्न बघत. कधीतरी तू भेटशील असं तिला वाटलं आणि तुझ्या एका तेवढ्या छोट्या स्पर्शानंच तिनं तुला तिचं मन देऊन टाकलं आणि तुला काहीच पडलं नाही का? अशी चंद्रा आता फार मनापासून बोलत होती आणि तिचं स्वतःचं मन मोकळं करत होती. आणि ते ऐकून शशी म्हणाला, चंद्रा, पण हे सगळं तुला कसं माहीत असतं? त्या मुलीच्या इतक्या सगळ्या माझ्याविषयीच्या भावना तुला कळल्या तरी कशा? तशी चंद्रा पुन्हा थोडीशी गप्प बसली आणि म्हणाली, फक्त तिच्याच नाही, सगळ्याच पोरींच्या भावना अशा असतात म्हणून बोलले मी. आणि शशी म्हणाला, आता गावी जाऊया आणि काय तो सोक्षमोक्ष लावूया.
आणि चंद्रा म्हणाली, मग तोपर्यंत काय करायचं? शशी आता बेडवर चढला आणि ब्लँकेट घेऊन म्हणाला, तोपर्यंत असंच झोपायचं, तू तिकडं मी इकडं. आणि तो झोपला. तसं चंद्राला आठवलं मघाचा शब्द हनीमून, आणि त्याचा अर्थ काय तो त्याला विचारण्यासाठी ती गेली आणि म्हणाली, ऐक की, एक विचारू का? तो म्हणाला, नको, मला झोप आली आहे. चंद्रा त्याचं ब्लँकेट ओढून म्हणाली, अरे ऐक की तरी, फक्त एकदाच सांग की, ते हनीमून म्हणजे काय असतं र? तसं शशीनं ते ऐकलं, अंगावरचं ब्लँकेट झटकलं आणि उठूनच बसला आणि तिला म्हणाला, काय काय म्हणालीस? ती पुन्हा भोळेपणात म्हणाली, हनीमून म्हणजे काय? शशी थोडा गालात हसला आणि म्हणाला, तुला माहीत नाही का? चंद्रा म्हणाली, नाही, ते तर आता त्या पोरी खाली बोलत होत्या म्हणून ऐकलो आणि तुला विचारलं. तुला माहीत आहे का ते काय असतं? शशीनं आता थोडीशी ओठांवरून जीभ फिरवली, व्यवस्थित मांडी घालून बसला आणि घसा साफ करून म्हणाला, नक्की सांगू? तुझी ऐकण्याची तयारी आहे का? चंद्रा म्हणाली, ते खूप भयानक आहे का? खतरनाक आहे का, बंदुकीच्या गोळीसारखं? शशी थोडा हसला आणि मला, अजिबात नाही, उलट खूप गोड असतं, स्वीट मधासारखं. असं म्हणून तिच्या टपोऱ्या डोळ्यात खालचा ओठ चावून वरच्या दातांनी चावून त्याच्या शांत डोळ्यांनी बघायला लागला. आणि चंद्रा त्याच्या मांडीवर चापट मारत म्हणाली, मग सांग की, खतरनाक नसतं तर ऐकण्याची तयारी बियारी असलं काय विचारतोस, सांग पटकन. आणि आता शशीच्या सुद्धा डोक्यात आलं तिची गंमत करायची. आणि तो म्हणाला, हनीमून असतं ना, तो लग्नानंतर पहिल्या रात्री करतात. तसं कधी पण करतात, पण नवरा बायकोची एकत्र येण्याची जी पहिली रात्री असते ना, त्या रात्रीला हनीमून म्हणतात. तशी चंद्रा थोडी लाजली आणि म्हणाली, असं होय? तरीच पोरी म्हणत होत्या की होणाऱ्या नवऱ्याला जाऊन विचार. पण त्यात काय काय असतं? नाव थोडं विचित्रच आहे ना? आणि शशी पुन्हा थोडा हसला. तिची गंमत करण्यासाठी म्हणाला, हनीमून म्हणजे ना पूजा असते. चंद्रा काहीच न करून म्हणाली, अगं बया, पूजा असते होय, मग ब्राह्मण पण असेलच की. आणि शशी मोठे डोळे करून मला, नाही नाही, ब्राह्मण नसतं, फक्त नवरा बायको मिळून ती पूजा घालतात. चंद्रा म्हणाली, मग त्यासाठी तयारी पण करत असतील ना? शशी म्हणाला, हो, आता पूजा म्हटल्यावर तयार तर असणारच की, फुलं असतात, मेणबत्ती असते. चंद्रा म्हणाली, नारळ अगरबत्ती पण असती का? आणि शशी म्हणाला, आता नारळ कशाला, डोक्यात घालायचं आहे का? नारळ नसतो आणि अगरबत्तीऐवजी अत्तर असतं, सुगंधी अत्तर. आणि ही पूजा नवरा बायको ना रात्री 12 नंतर घालायची असते, सगळे झोपल्यावर. आणि भोळी चंद्रा म्हणाली, मग पूजेचा प्रसाद तो कधी वाटायचा? शशी हसून म्हणाला, प्रसाद असतो, प्रसादसुद्धा दोघांनीच खायचा असतो, तिसऱ्या कोणाला द्यायचा नसतो. आणि मग त्या प्रसादाचं फळ आणि पूजेचं फळ त्या दोघांनाच मिळतं, एकदम गोड गोड. असं म्हणून शशीनं त्याचं तोंड दाबून हसू आवरलं आणि पुन्हा खाली झोपला. आणि तिचा पदर हातात पकडून म्हणाला, आता तू त्या मुलीचं नाव काढलंस म्हणून, नाहीतर चंद्रा आपलंही लग्न झालं असतं, आपणही ती पूजा घातली असती. आता लवकर गावी जाऊया. आणि लवकर गावी जावं लागणारच. आणि चंद्रा म्हणाले, असं होय, आणि मग आपण गावाला कधी जायचं? शशी म्हणाला, का गं, तुला घाई झाली आहे का? पण जर ती मुलगी माझी वाट बघत असेल तर मला तिला स्वीकारावी लागेल, मग तुझं काय? चंद्रा गप्प बसली, नुसती गालात हसली, कारण तिला माहीत होतं की ती मुलगी तीच आहे. आणि आता रवी शेठचा एक दिवशी निरोप आला आणि ते शशीला म्हणाले, अजित, तू गावी जाऊन येऊ शकतोस, तिकडचं वातावरण थोडं निवाळलं आहे. आणि शशी आणि चंद्रानं गावी जाण्याची तयारी सुरू केली. आणि चंद्रानं नेमकी हिरव्या रंगाची साडी घातली आणि शशी तिला ओरडून म्हणाला, पटकन ती हिरव्या रंगाची साडी काढ आणि ड्रेस घाल. चंद्रा म्हणाली, का? सगळेजण म्हणतात की ही चांगली साडी दिसते मला, मग तुला काय झालं? शशी वैतागून म्हणाला, चंद्रा, तुला काढ म्हटलं की काढ, मला हिरवा रंग आवडत नाही, नाहीतर मी तुला घेऊन जाणारच नाही. आणि चंद्रा वैतागून म्हणाली, मग तू तुझ्या डोळ्याला पट्टी बांध की, पण मी येणार. शशी, मला पट्टी बांधून तुझ्या बापानं गाडी चालवली होती का? चंद्राला तर राग नाही आला, तिचा कोणी बाप काढला की वाईट वाटत नव्हतं, कारण तिचा बाप त्याला ऐकीचाच होता. पण आईचं नाव घेतलं की ती चिडायची. आणि चंद्रा म्हणाली, माझ्या बापाकडे गाडीच नव्हती, मग तो कसा चालवल? त्याला तर दारू प्यायलासुद्धा आम्हीच पैसे पुरवायचो. आणि आता माहीत नाही माझ्या आईला तो किती त्रास देत असेल. ती जेवढं पण कमवत असेल ना, तेवढं सगळं घेऊन जातो तो मसन्या.
आणि शशी म्हणाला, ते मला काही सांगू नको, तू पटकन साडी बदल आणि ड्रेस घाल. चंद्रा आता गेली रागारागात बाथरूममध्ये आणि जाता जाता म्हणाली, मी ही साडी घातली तरी याच्या बापाचं काय जातं कुणास ठाऊक. तसं शशीनं ते ऐकलं आणि त्याला राग आला आणि तो तिच्याही मागे गेला आणि तिला भांडायला. आणि रागात मला बापाचं नाव काढायचं नाही चंद्रा, नाही तर बघ मग. तसं चंद्रानं भरा साडी फेडली, बाथरूमच्या बाहेर फेकली आणि साडी पडली शशीच्या अंगावर. त्यानं ती हातात घेतली गुंडाळून. मग चंद्रानं तिचा ब्लाऊजसुद्धा काढला, तोही बाहेर फेकला आणि तोही शशीच्या तोंडावर आला. तसं त्यानं ते हातात घेतलं आणि शशीनं डोक्यावर हात मारला. तसा परकरसुद्धा आला सगळ्यात शेवटी आणि त्याच्या गळ्यातच पडला आणि वर माला घातल्यासारखा शशी परकरची माला घालून उभा राहिला होता. मग ती ड्रेस घालून आली आणि त्याच्याकडे बघून खूप हसायला लागली. शशीसुद्धा तिच्याकडे गाल फुगवून हसत होता आणि मग तिनं ते सगळं त्याच्या हातातून घेतलं, घडी घालून ठेवलं आणि दोघेही निघाले शशीच्या गावी शिक्रापूरच्या दिशेनं. आणि इकडे गावी मात्र इलेक्शनचं वारं वाहतच होतं. सरपंच जोरदार प्रचार करत होता. रोज त्याच्या वाड्यावर जेवणावेळी झडत होत्या. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. दौलतची आई आणि सुमन या दोघींना सरपंचानं जबरदस्ती दारोदारी जाऊन बायकांना हळदी कुंकू लावायला सांगितलं आणि मलाच मत द्या असं म्हणायला लावलं. आणि आता अचानक सुमनच्या समोर रघु आला. त्यानं सुमनकडे बघितलं. सुमननं सुद्धा त्याच्याकडे बघितलं आणि शर्मिंदा होऊन खाली मान घातली आणि रघु तिथून निघून गेला. मग सुमनने एक चिठ्ठी लिहिली. तिच्या माहेरावरून तिच्यासोबत आलेली एक मोलकरीण होती, तिच्यातर्फे रघुकडे ती चिठ्ठी पाठवली आणि त्यात असं लिहिलं होतं की मला केव्हा भेटशील. पण आता रघु निरोप देतच नव्हता आणि चिठ्ठीचं उत्तरही देत नव्हता. सुमनला मात्र त्याला भेटायचं होतं. पण रघुला माहीत होतं सुमनला असं खुलेआम भेटणं, तेही त्याच्यासारख्या मागासवर्गीय मुलानं, हे सरपंच आणि दौलतला रुचणार नव्हतं. म्हणून तो सुमनला टाळत होता. आणि तिला का भेटायचं आहे मला? तिच्या सासरच्या विरोधात मी सुद्धा निवडणुकीला उभा राहतोय म्हणून भेटायचं असेल का? आणि मी निवडणूक लढू नको असंच ती म्हणणार असेल का? कॉलेजमध्ये होती ती सुमन ही नाहीच असं रघुला वाटलं. ती सुमन लढणारी होती, अन्यायाविरोधात आवाज उठवणारी होती आणि ही सुमन मात्र शेळी मेंढीसारखी मुकी झाली होती. खाली मान घालून अन्याय सहन करत होती. पण आता सुमनला त्याला भेटायचं होतं आणि त्याला सांगायचं होतं की तुलासुद्धा संपवण्याचं प्लॅनिंग दौलत आणि सरपंच करत आहेत, तू सावध राहा. पण रघु भेटतच नव्हता. मग सुमनने एका चिठ्ठीत त्याला खूप विनंती केली आणि तो म्हणाला, ठीक आहे, आज दुपारी तळ्याच्या कडेला भेटेल. मग आता दुपार झाली. घरी कोणीच नव्हतं आणि सुमन सासूचा डोळा चुकवून निघाली रघुला भेटायला. आणि जशी ती हळूहळू जिना उतरून खाली आली, इकडे तिकडे बघत बघत आणि समोर अचानक दौलतला धडकली आणि फार घाबरली. आणि दौलत तिला म्हणाला, काय कुठं निघालीस? आणि सुमन म्हणाली, नाही कुठेच नाही, स्वयंपाकघरात निघाले होते. आणि दौलत तिला दम टाकून म्हटला, खोलीमध्ये चल. तसं तिच्या अंगावर काटा आला, कारण दौलत खोलीमध्ये कशाला बोलवतं हे तिला माहीत होतं आणि आता हा भर दुपारी तिचं शरीर ओरबडणार होता. दौलत त्याची दमदार पावलं टाकत तो लाकडी जिना चढून वर गेला आणि खोलीमध्ये जाऊन पुन्हा त्यांना आवाज दिला, आलीस का? तशी सुमन दचकली आणि गुपचूप खोलीत आली. आणि दौलत म्हणाला, दरवाजा लावून घे आणि साडी काढून जवळ ये. आणि हे ऐकलं तसं सुमनला खूप अपमानित वाटलं. म्हणजे मी बायको त्याची आहे तर तो प्रेमाने एक एक वस्त्रसुद्धा अंगावरून बाजूला करणार नाही का? आणि तो अंगावरून एक एक कपडा दूर करताना त्याच्या बोटांचा होणारा स्पर्श अनुभवत जेव्हा बायको गोड लाजत असते तेही बघायचं नाही का त्याला? आणि इतकंही कष्ट नकोत का त्याला? त्याला तर फक्त आयतं शरीर ओरबडायला हवं असं वाटून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती जड अंतकरणानं तिकडं निघाली.